ओम साईराम भक्तजनो, चला आता आपण बाबांच्या आशीर्वादाने साई सच्चरिताचा अध्याय 7वाचा भाग 2 चालू करूया. सुरुवातीला साईबाबा गावात वैद्यकी करीत. पाहून दवा देत. त्यांच्या हाताला बरेच यश होते, म्हणून ते प्रख्यात हकीम म्हणून नावाजले. एकदा एका भक्ताचे डोळे सुजून लाल झाले आणि बुबळे रक्तबंबाळ झाली. शिर्डीत वैद्य मिळेना. भक्त विचारे भावार्थी. त्यांनी बाबांना दाखविले. लगेच बाबांनी बिब्बे ठेचून तयार करविले. अशा डोळ्यांच्या दुखण्याला कोणी काड्यांनी सुरमा लावतील, कोणी गाईच्या दुधाच्या घड्या ठेवतील, कोणी थंडगार कापराचे वड्याक ठेवतील, तर कोणी अंजनाच्या म्हणजे काजळाच्या पुड्या देतील. परंतु बाबांचा तर उपायच वेगळा होता. त्यांनी स्वतः आपल्या हाताने बिब्याचा एक गोळा उचलला आणि एक डोळ्यात दाबून भरला आणि वाटोळा फडका गुंडाळला. दुसऱ्या दिवशी डोळ्यांची पट्टी सोडली, वर पाण्याची धार धरली आणि होती ती सगळी सूज पार निवळून बुबळे स्वच्छ झाली. डोळ्यांसारखा नाजूक भाग, परंतु बिब्याने मुळीच आग झाली नाही. बिब्याने डोळ्यांचा रोग पळविला. असे बाबांचे अनेक अनुभव होते. बाबांना धोती पोती माहीत होती. लोकांची नजर चुकवून ते एकांतात जागी जात. आंघोळ करताना आतडी उकून बाहेर काढीत आणि धुवून वाळण्यासाठी टाकीत. मशिदीपासून जितकी दूर विहीर आहे तितकेच पुढे एक वडाचे झाड आहे. त्याच्याही पलीकडे दुसरी एक विहीर आहे. तेथे 2 दिवस आड ते जात असत. भर दुपारी कडक ऊन, कोणी तेथे नाही हे पाहून बाबा स्वतः विहिरीतून पाणी काढून तोंड वगैरे धुत असत. अशा एका प्रसंगी ते आंघोळीला बसले असताना घाईघाईने आतडी काढून त्या जागी ते धुवू लागले. बोकडाला कापल्यानंतर खाटीक त्याची आतडी आत बाहेर उघडी करून धुवून घडीवर घडी घालून चांगल्या स्वच्छ करतात. त्याचप्रमाणे बाबा आपली आतडी काढून आत बाहेर स्वच्छ धुवून जांभ्याच्या झाडावर पसरत असत आणि लोकांना खूप आश्चर्यचकित करीत असत. त्यांची ही स्थिती डोळ्यांनी पाहिलेल्यांपैकी काही मंडळी अजून शिर्डीत आहेत. ते म्हणत, खरोखरच ही अजब बोलली होती. ते कधी खंडयोग लावीत तर कधी हात पाय वेगळे करीत. मग मशिदीत ठिकाणी अवयव सुटे पडत. बाबांच्या देहांचे तुकडे तुकडे झालेला मोठा देखावा पाहण्यासाठी पुष्कळ लोक धावून येत, परंतु त्यांना बाबा अखंड दिसत. एकदा असा प्रकार पाहून एक पाहणारा फार घाबरला. मशिदीत ठिकठिकाणी 4ही कोनाड्यात बाबांच्या शरीराचे तुकडे दिसत आहेत. मध्यरात्र झालेली आहे. जवळ कोणी नाही. कोणा दुष्टाने बाबांना ठार केले असेल बरे? कोणी हात अत्याचार केला असेल बरे? कोणाला सांगू म्हणावे तर मीच उलटा टांगला जाईन, असा विचार मनात येऊन तो बाहेर जाऊन बसला. बाबांची ही काय योगसाधना असेल असे त्यांच्या स्वप्नीही नव्हते. बाबांच्या शरीराची ती छिन्न भिन्नता पाहून त्याच्या हृदयात भीतीने धडकीच भरली. कोणाला तरी हा प्रकार कळवावा असे त्याच्या मनात फार आले, परंतु प्रथम बातमी देणारा मीच गुन्हेगार ठरेन म्हणून दुसऱ्या कोणाला सांगण्यासाठी त्याला हिंमत झाली नाही. मनात असंख्य कल्पना येऊ लागल्या. म्हणून पहाटे पाहून जाऊन पाहू लागला तर त्याला मोठे आश्चर्य वाटले. पूर्वीचा सर्व प्रकार नाहीसा झाला होता आणि बाबा आपल्या जागी खुशाल स्वस्थ बसलेले होते. हे स्वप्न तर नसेल ना, असे वाटून तो आश्चर्य करू लागला. हे योग, हे धोतीपोती बाबा बालपणापासून आचरित होते. त्यांची ही योगस्थिती व अगम्य गती कोणालाच कळत नव्हती. बाबा आपल्या वैद्यकीय गुणाने प्रख्यात पावले आणि गरीब दुबळ्यांना त्यांनी आरोग्य दिले, परंतु कोणाच्याही दिडकीला ते शिवले नाही. त्या प्रांतात ते हकीम म्हणजे मुसलमान वैद्य म्हणून गाजले. हकीम हे तर ते दुसऱ्यांसाठी होते, स्वतःच्या फायद्यासाठी ते अगदी उदास होते. परक्याचा लाभ साधण्यासाठी ते स्वतः सहन करण्यास कठीण अशी संकटे देखील सहन करीत. त्याबद्दलची एक विलक्षण कथा श्रोत्यांना मी वर्णन करतो, ज्यामुळे बाबांची व्यापकता व दयाद्रता कळेल. सन 1910 साली दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी बाबा धुनीजवळ सहज लाकडे जाळीत बसले होते. धुनी भयंकर तापलेली होती. इतक्यात एकाएकी त्या धुनीत बाबा आपले हात खुपसून निश्चिंत मनाने बसले आणि हात भाजून निघाला. माधव या भक्ताचे आडनाव फसले असावे असे वाटते.
नावाचा त्यांचा सेवक त्यांच्याजवळ होता. त्याचे सहज लक्ष गेले. माधवराव देशपांडे ही शेजारी होते. तेही लगेच धावले आणि बैठक मारून कमरेला विळखा घालून बाबांना त्यांनी मागे ओढले. मग ते बाबांना विचारू लागले, ते पहा, हा देवा, हे काय केले? देशपांड्यांनी असे म्हणताच बाबा शुद्धीवर आले आणि म्हणाले, अरे, बगलेतला एक पोर निसटले आणि एकाएकी भट्टीत पडले. एका लोहाराची स्त्री आपल्या नवऱ्याची हाक ऐकून धाकाने पोराला बगलेत मारून भट्टीचा भाता फुंकू लागली. फुंकता फुंकता लक्ष चुकली आणि बगलेत पोर आहे हे विसरली. पोर ती अति चुळबुळी, तेथून निसटली आणि भट्टीत पडताच मी उचलली. त्या पोरीला काढायला मी गेलो तर हा प्रकार घडला. भाजू दे रे मला माझा हात. पोरीचा प्राण तर वाचला. असो, आता या हाताच्या दुखण्यासाठी कोणता व कोणाकडून उपाय करून घ्यावा म्हणून माधवरावांनी चांदोरकरांना सविस्तर पत्र टाकले. लगेच चांदोरकर मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर परमानंद यांना घेऊन शिर्डीस आले. जवळजवळ जळजळ कमी होण्यासाठी उपयोग पडतील अशी नाना प्रकारची औषधे घेऊन डॉक्टर परमानंदासह नानासाहेब साईबाबांच्या चरणाशी येऊन ठेपले. बाबांना नमस्कार करून कुशल वर्तमान विचारले. नंतर येण्याचा हेतू सांगून हात दाखवण्यास विनंती केली. आधीच हात पोळल्यापासून दररोज भागोजी शिंदे तूप चोळून पान बांधून घट्ट पट्ट्या बांधित असे. तो हात सोडून घ्यावा, तो हात सोडून पाहावा, परमानंदांना दाखवावा, औषधोपचार सुरू करावा आणि बाबांना गुण पडावा ही सदिच्छा मनात धरून नानासाहेबांनी बाबांची पुष्कळ बंधरणी केली. परमानंदांनीही पट्ट्या सोडून पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु बाबांनी आज उद्या करून आपला वैद्य अल्ला म्हणून हात पाहू दिला नाही. त्यांच्या मनात मुळीच खेद नव्हता. परमानंदांनी आणलेल्या औषधांना शिर्डीची हवा लागली नाही, परंतु त्यामुळे त्यांना साई दर्शनाचा आनंददायक योग घडून आला. भागोजींचीच प्रत्येक दिवशी सेवा चाकरी असायची. भागोजीनेच हात चोळावा, त्यामुळे काही दिवसांनी हात बरा होऊन सर्वांना सुख झाले. जरी असा हात बरा झाला तरी बाबांना काय अतृप्तता आली कोण जाणे. ती पहाटेची वेळ येता दररोज पट्ट्यांचा सोहळा चालूच. हाताला काही वेदना नसताना दररोज त्याची निष्कारण जोपासना आणि दुखडे नसताना तूप चोळले म्हणजे घृतमर्दन आवरणात चालविले. भागोजीच्या या उपासनेची अणिमादी अष्टसिद्धी प्राप्त असलेल्या साईबाबांना गरज नव्हती, परंतु भक्ताच्या कल्याणाच्या आवडीमुळे भागोजीची ती नित्यनेमाची उपासना ते घडवून घेत होते. पूर्वजन्मीच्या महापापामुळे रक्तपितीसारख्या महारोगाचा दुःख भागोजीच्या नशिबी आले होते, परंतु त्याचे भाग्य विशेष की त्याला साईबाबांचा सहवास लाभला. बाबांची लेंडी बागेवर फेरी निघाली की भागोजी त्यांना छत्रधारी असे. शरीर रक्तपितीने भरलेले, परंतु बाबांच्या सेवा चाकरीसाठी त्याचा पहिला नंबर लागत असे. दररोज मोठ्या पहाटे उठून जेव्हा बाबा धुनी शेजारी खांबाशी टेकून आरामाने बसत तेव्हा भागोजी सेवा करण्याकरिता हजर होत असे. हातापायाच्या पट्ट्या सोडणे, त्या जागीच्या मांसल भागांना मालिश करणे आणि मालिश केल्या जागी तूप चोळणे वगैरे सेवा भागोजी करीत असत. पूर्वजन्मीचा महापापिष्ट भागोजी शिंदे रक्तकुष्ठाने सर्व अंग भरलेला असा महाव्याधिष्ट होता. तरी पण बाबांचा तो श्रेष्ठ भक्त होता. रक्तपितीने बोटे गळून पडली होती. घाण वासामुळे सर्व अंग किळसवाडे झाले होते. असे ज्याचे कमनशीब होते तरी त्याचे बाबांची सेवा करण्याचा सुखामुळे उत्कृष्ट भाग्य झाले होते. म्हणजे सेवा करण्यासाठी कोणीही येऊ साईबाबांनी कोणाच्याही कधीही अवेर केला नाही, उलट त्याला प्रेमानेच वागवले. याविषयीची 2 उदाहरणे भीमाबाईंचे व दगडूभाऊंचे म्हणजे बाबांची बोध पद्धती मध्ये लेखक काकासाहेब दीक्षित यांनी सविस्तरपणे सांगितलेली आहे. ओम साईराम. भक्तजन हो, भाग 2 अध्याय 7 आता आपण इथेच थांबूया. बाकीचं दुसऱ्या भागात. ओम साईराम. ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. ओम साईराम.